नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वी आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील गद्यपाठांविषयी माहिती घेतली होती. आज आपण व्याकरणातील जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लकार. या लकारामध्ये इयत्ता 8वीमध्ये आपण लट लकार आणि लंग लकार या दोन लकारांच्या विषयी माहिती घेतली होती. आज आपण लोट लकार आणि विधिलिंग लकार याच्याविषयी माहिती घेणार आहोत. लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ. खरं तर दोन्ही लकार एकाच वेळी घेण्यासाठी आता जो प्रयत्न चालला तो कोणत्या कारणासाठी, तर दोन्ही रूपांच्या बाबतीमध्ये मराठीमध्ये ज्यावेळी वाक्यांचा अर्थ होतो जवळपास सारखा होत असल्यासारखा वाटतो, परंतु याच्यामध्ये नेमका फरक काय आहे याविषयी आपण आज पाहणार आहोत. लोट लकार म्हणजेच आज्ञार्थी वाक्यरचना. आता ही वाक्यरचना जी आहे ती वाक्यरचना नेमकी कोणत्या कारणासाठी असते आज लोट लकाराची, तर आपल्या पाठ्यपुस्तकामधील या पृष्ठावर जो लोट लकाराची जी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याचे लोट लकार कोणत्या कारणासाठी असतो याविषयी माहिती इथं दिली आहे. एतानी सर्वांनी वाक्यांनी कालम बोधयंती. वरची जी वाक्य आहेत ती वाक्य आपल्याला कोणत्या तरी काळाचा बोध करून देतात. न बोधयंती म्हणजे कोणत्याही काळाचा बोध करून देत नाहीत. तर लोट लकाराचा उपयोग कशासाठी होतो, तर आदेश देण्यासाठी. परम आदेश, इच्छा व्यक्त करण्यासाठी, शुभाशंसनम शुभेच्छा देण्यासाठी, अनुमती परवानगी मागण्यासाठी इत्यादी भावान कथयंती. म्हणजे ही जी वाक्य आहेत लोट लकाराची, ही वाक्य आपल्याला कोणत्याही काळाचा बोध करून देत नाही, तर आदेश म्हणजेच आज्ञा, इच्छा, शुभेच्छा, अनुमती, परवानगी इत्यादी भावना सांगत असतात. अतः तानी अर्थ इति प्रकारेषु गण्यन्ते. आणि म्हणूनच ही वाक्य जी आहेत ही वाक्य आपल्याला अर्थ इति प्रकारेषु गणयन्ते, अर्थ या प्रकारामध्ये आपण त्याची मोजदाद करतो. अर्थद्वयम् आज्ञार्थः लोट लकारः विद्यर्थः लिंग लकारः. म्हणजेच इथं जरी लिंग लकार असं दिलं असेल, आता इथं लिंग लकार असं म्हटलं जातं, गचा उच्चार किंवा लेखन करायचं नाही. आता ह्या इथं देताना दोन्ही दिले आहेत बघा, आज्ञार्थ आणि विद्यार्थ. आपल्याच पाठ्यपुस्तकामधील विधिलिंग लकार विद्यार्थ इथं छात्राः पठन्तु अत्र अपेक्षायाः बोधः अस्मिन् वाक्ये वर्तते. छात्राः पठेयुः शक्यतायाः बोधः, इथं शक्यता व्यक्त केली जाते. मगाशी सांगितल्याप्रमाणे लोट लकारामध्ये इच्छा, अनुमती इत्यादी अर्थ होतात. तसं मग विधिलिंग लकारामध्ये कोणत्या कारणासाठी वाक्यरचना असते ही इथं दिलेलं आहे बघा. कोणत्या कारणासाठी, उपदेशार्थम उपदेश करण्यासाठी, आशीर्वादार्थम एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, कर्तव्याची जाणीव होण्यासाठी म्हणजे कर्तव्य येथे वाच्य लेखन करावे, नियम पाळावेत, त्याचबरोबर शक्यता एखाद्या गोष्टीची शक्यता असेल त्यासाठी ही विधिलिंग लकाराचा वापर केला जातो. भविष्य काल निर्देश आणि काही वेळेला भविष्य काळाचा निर्देश करण्यासाठी सुद्धा ही विद्यार्थी वाक्यरचना वापरली जाते. आपण आता लोट लकाराविषयी माहिती घेऊया. लोट लकार काही वाक्य बघूया. राम पाठम पठती हे लट लकाराचं वाक्य. राम पाठ एखादा पाठ अभ्यासतो म्हणजे वर्तमान काळ. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. राम पाठम अपठत, राम पाठ रामाने पाठाचा अभ्यास केला होता. लंग लकार म्हणजे प्रथम भूतकाळ. वाक्यद्वये कालस्य बोधः भवति. या दोन्ही वाक्यामध्ये काळाचा बोध होतो, वर्तमान काळाचा आणि प्रथम भूतकाळाचा. आता त्यामध्ये ही 4 वाक्य जी आहेत ती बघा. हे प्रतीक त्वम उत्तिष्ठ, इथं आदेश आहे, तू उठ, आदेश केलेला आहे प्रतीकला. म्हणून लोट लकारामध्ये
लोट लकार जो आहे तो कोणत्या कारणासाठी वापरला जातो तर आदेश. आता इथं अपेक्षा व्यक्त केली. लोट लकार जो आहे तो अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. काले पर्जन्य वर्षतु, योग्य वेळी पाऊस पडावा, इथं अपेक्षा व्यक्त केली. आता इथं शुभेच्छा देण्यासाठी सर्वे सुखीनः भवन्तु, सर्व सुखी होत, भवन्तु, वर्षतु, उत्तिष्ठ, ही तीन जी आहे ती लोट लकाराची रूप आहेत. चौथं वाक्य बघा, अपि अहम वर्गम प्रविशामि. आता इथं अनुमती मागितली. एखादा विद्यार्थी शिक्षकांना परवानगी मागतो. अपि अहम वर्गम प्रविशामि, हा नियम आपल्याला माहित असेल की अपि हे अव्यय वाक्याच्या प्रारंभी आलं असता वाक्य प्रश्नार्थक होते आणि म्हणून तिथं अपि अहम वर्गम प्रविशामि, मी वर्गामध्ये प्रवेश करू काय, इथं अनुमती मागितली. मग सांगितल्याप्रमाणे एतानी सर्वांनी वाक्यानी कालम न बोधयन्ति, कोणत्याही काळाचा बोध करून देत नाहीत तर कशाचा बोध करून देतात. परम आदेशः तथा इच्छां व्यक्तं कर्तुं शुभाशंसनम् अनुमतिः इत्यादीन भावान कथयन्ति, अतः तानि अर्थ इति प्रकारेषु गण्यन्ते. अर्थद्वयम्, अर्थ कोणत्या लकारामध्ये येतो तर लोट लकार आणि विधिलिंग लकार, आज्ञार्थामध्ये आणि विध्यर्थामध्ये. आता याचे आपण प्रत्यय बघूया. जसे की आपण गेल्या वर्षी लट लकार आणि लंग लकाराचे प्रत्यय बघितले. तिथ अंती, सिथ थ इत्यादी जे प्रत्यय बघितले, मी व म वगैरे असे प्रत्यय बघितले, त्याप्रमाणेच आपण लोट लकाराचे इथं प्रत्यय बघणार. हा जो काळ आहे लिहिताना कसं लिहायचं तर लोट लकार, त्याचं पाय मोडणं अपेक्षित आहे. लोट प्रत्ययाः एतानि परस्मैपदस्य प्रत्ययाः भवन्ति. तू ताम अंतु, तम त आणि आव आम हे प्रत्यय गेल्या वर्षी जसे आपण पाठ केले तसे आपण हे पाठ करणं गरजेचं आहे आणि सोपे आहे. तू ताम अंतु. आता इथं तुम्ही म्हणा की इथं काहीच नाही तर आपण इथं शून्य म्हणूया, म्हणजे कोणताही प्रत्यय नाही, इथं कोणताही प्रत्यय लागत नाही. तम त आणि आव आम आत्मनेपदी प्रत्यय बघा. ताम इताम अंताम, स्व इथाम ध्वम, ऐ आवह आमह हे प्रत्यय पाठ केले. ते आता हे प्रत्यय पाठ केल्यानंतर नियमानुसार कोणकोणत्या प्रत्ययांमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर गेल्या वर्षी आपण बघितलं की जिथं अ आहे अचा लोप करायचा. इथं अंतुमधला जो आहे तो अंतुमधला अचा लोप करायचा. अंतुमध्ये अचा लोप केला, इथं कोणताही प्रत्यय जोडायचा नाही. आणि आव आम, आता इथं कोणताही बदल करायचा नाही. जरी तुम्ही म्हणला की व आणि म आहे परंतु त्याच्यापूर्वी आ हा स्वर, तेव्हा कोणताही बदल करायचा नाही. जसं की बघा आपण इथं मध्यम पुरुष एकवचनस्य प्रत्ययः ही अस्ति, किंतु गणानां प्रथम विभागे प्रथमः चतुर्थः षष्ठम तथा दशम तस्य लोपः भवति. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या गटाचे जर प्रत्यय बघितले तर त्यामध्ये एक परस्मैपदी पदामध्ये मध्यम पुरुषाच्या एकवचनामध्ये ही असा प्रत्यय आहे, परंतु पहिल्या गटासाठी कोणताही प्रत्यय लागत नाही. आता उदाहरणार्थ आपण पठ धातू बघितला. पठ धातूचं अंग कसं होतं, पठ अधिक त्या गाण्याचे विकरण. हा पहिल्या गाण्याचा धातू असल्यामुळे पहिल्या गाण्याचे विकरण अ, म्हणून पठ अधिक अ बरोबर पठ झालं. आता ह्याचा प्रत्यय जोडले बघा. तू पठ तू, ताम पठ ताम, पठ अंतू अचा लोप झाला म्हणून तिथं ठला अ जोडलेला नाही, पठंतू. पठ इथं कोणताही प्रत्यय जोडलेला नाही म्हणून धातूचा अंग जसा आहे तसं आपण लिहिलं. पठतम, तम प्रत्यय आहे. पठत इथं त प्रत्यय आहे. तर इथं उत्तम पुरुषामध्ये आणि आव आम, इथं बघा धातूचं अंग जे तयार झालं होतं पठ, त्याला आ जोडला म्हणून ते पठा झालं. पठानी, पठाव, पठाम. आता आत्मनेपदी प्रत्यय बघूया आणि यामध्ये कोणता बदल होतो. इथं मात्र थोडीशी काही बदल अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जसं की
इथं अंतामधला अचा लोप करायचा. जसं इथं बहुवचनामध्ये अचा लोप केला तसा इथं देखील बहुवचनाच्या अंतामधील अचा लोप करायचा. आता इथं द्विवचनामध्ये ई असं आलेलं बघा. आता संधीच्या नियमानुसार आता इथं समजा रम हा धातू, रम धातूचं अंग कसं होणार आहे? रम अधिक अ बरोबर रम असं होणार आहे. आणि मग त्यामध्ये अ हा स्वर शेवटी आलाय आणि मग अ हा स्वर अ च्या पुढे ई आला असता त्याचा ए होतो आणि जो ए आहे तो आपण मात्र्याने मांडतो. हे आपण गेल्या वर्षी लटलकारामध्ये आत्मनेपदीमध्ये आपण बघितलेलंच आहे. म्हणून तिथं रमे ताम असं झालेलं. पुन्हा बघा, रम धातूचा अंग तयार झाल्यानंतर रम अधिक अ हा पहिल्या गाण्याचा असल्यामुळे पहिल्या गाण्याचं विकरण अ म्हणून रम झालं आणि अ अधिक ई बरोबर ए होतं म्हणून ते रमी ताम झालेलं आहे. बघा प्रत्येक आता रम धातूचं अंग कसं झालं? रम अधिक त्या गाण्याचं विकरण अ पहिल्या गाण्याचं असल्यामुळे ते रम झालं. आता ह्याला प्रत्यय जोडले बघा. रम अधिक रम ताम इथं अ अधिक ई बरोबर ए होतं म्हणून ते रमेताम झालं. रमनताम स्व इथाम ध्वम रमस्व इथं सुद्धा त्याच नियमानुसार रमेथाम असं झालेलं आहे. रमध्वम आता इथं बघा, इथं बदल करणं गरजेचं. हा दीर्घ अय आहे म्हणून याला दोन आपण मात्रे देतो. ए आलं तर एक मात्रा आणि दीर्घ अय असेल तर आपण दोन मात्रे देतो. म्हणजे रमय रमावहय रमा महे. पुन्हा एकदा बघा, या लोट लकारामध्ये आपण फक्त आज लोटच लकार बघणार आहोत. लोट लकार कोणत्या कोणत्या कारणासाठी वापरला जातो या बाबी लक्षात ठेवायचं. परम आदेश, इच्छा, शुभाशंसनम, अनुमती इत्यादीसाठी लोट लकार आपण वापरत असतो. यामध्ये कोणत्याही काळाचा बोध होत नाही तर अर्थ समजतो. हा अर्थ आहे. आदेशासाठी इच्छा, शुभाशंसनम आणि शुभेच्छा देण्यासाठी आणि अनुमती मागण्यासाठी. आता जो गृहपाठ आहे तो कोणता आहे? आपण काय करायचं? हे जे दोन्ही लकार जे आहेत, लकार या प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय तुम्ही पाठ करायचे. पाठ करत असताना तुताम अंतु शून्यतम त आणि आव आम ताम इताम अंताम स्व इथाम ध्वम ऐ आवहय आमहय हे प्रत्यय पाठ करायचे. तिथे आपण पहिल्याच गणातला फक्त धातू घेतला होता. या पृष्ठावर आपल्याला चतुर्थ गणाचा, षष्टम गणाचा आणि दशम गणाचा धातू केलेले आहेत आणि त्यांची रूप दिली आहेत. प्रत्ययांमध्ये पुन्हा एकदा कोणकोणता बदल करायचा हे पुन्हा एकदा सांगतो. अंतूमधील अचा लोप करायचा, अन्य कुठेही बदल करायचा नाही. इथं मात्र कोणताही प्रत्यय जोडायचा नाही. आत्मनेपदीमध्ये इताम आणि इथाम आहे. यामध्ये संधीच्या नियमानुसार अ या स्वरापुढं ई स्वर आला असता त्याचा ए होतो म्हणून इथं रमेताम असं झालेलं. इथं अय आहे. हा अय दीर्घ असल्यामुळे दोन मात्रे देतो आणि अंतामधील चा लोप करायचा. पुन्हा एकदा आजचा गृहपाठ. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये जो धातुकोश दिलेला आहे त्या धातुकोशामधील प्रत्येकानं त्यातील 2-2 धातू निवडायचे आणि निवडल्यानंतर प्रथम गणातील 2, चतुर्थ गणातील 2, षष्ठम गणातील 2 आणि दशम गणातील 2 असे 8 धातू लोट लकारामध्ये चालवायचे आहेत. आज आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.